वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 7 आचार प्रारंभ. श्री गुरुदेवाय नमः. एका सज्जनाने प्रश्न केला, लोक रहाटी कडी आम्हाला, पुढारी नेते सुधारी गावाला, सत्य हे सारे परिभल्याने गोंधळ घातला. पुढारी आरी झाला, त्यांच्या नागरण्यापुढे काचला, आवाजा मुचाता न मारी. न्याय देवता सिंहासनी बसली, तीच अन्याय करुनी निघाली. मग कैसे सुव्यवस्था आधी सांगा. सत्संगती पंडित बोलाविला, त्यानेच गावी कल्हा केला. शहाणा मनाव तोची निघाला, महामूर्ख जैसा प्रसन्न करिता ठेविले गायन. त्यानेच ऐकावे लागले रुदन, आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून आरडाओरडा. घोडे शिकवण्यास आणला स्वार, तोची पडला मोडून कंबर. कैसे बसतील मग इतर घोड्यांवरती, इमानदार म्हणून पाहिला धनी. त्यानेच केली बेईमानी, आता विश्वास ठेवा कोणी कोणावरी. मुले शिकविण्याचा ठेविला मास्तर, त्यानेच केला दुर्व्यवहार. शिक्षकाची शिक्षणाची जरूर ऐसे झाले. औषधी द्यावया आणला डॉक्टर, त्यानेच रोगाशी दिले जहर. आता कोणी करावा उपचार सांगा. ऐसे झाले आमच्या गावी, काय सांगावी व्यवस्था करावी. कोणाचा हाक मारून घ्यावी, विश्वासाने जन म्हणता येईल ते करीते. दारू पिती तमाशे नाचते, पुढारी पुढाकार घेती ऐसे करीती. गुंडाच धरुनी हाती, करीती मनी येईल त्याची फजिती. त्या वाचून पुढारी गती, म्हणती प्रगती पथा येई. ऐसे धरिले त्याने मनी, नाश केला गावी फिरुनी. आता चोरी झाले धनी, सज्जन मेले उपवाशी. गाव सगळेच बिघडले, आपल्या परी स्वार झाले. नाही कुणाचे वर्चस्व राहिले कुणावरी. सांगा काय करावे, तुम्ही म्हणता गाव सुधारावे. कोण्या मार्गे आपण जावे, ऐसे स्थिती. आपण करावे काही साधन, हस्ती टिंगल करुनी जन. म्हणती हा आला साधू कुठून पोट भरावया. खराटा घेऊन झाडझूड करावी, ते मालविर्जना बसवावी. म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी, आम्ही करू ऐसी. काही सांगावे शहाणपण, म्हणती तुम्ही सांगणारे कोण. खुशी वाटेल तैसे करून राहू आम्ही. ऐसी झाली गावाची स्थिती, वाईट करावे हृदयांप्रती. सोडून जावे गाव ये चित्ती, परी जीवा आवडेना. शेवटी आलो तुम्हा शरण, तुम्ही गाव केले आदर्श म्हणून. ऐसे वाढविले ते जण, सांगा आम्हाला गुणी. मित्रा तू विचारेला प्रश्न बरवा, अति हर्ष झाला माझ्या जीवा. मी सांगेल धरुनी भावा वर्म माझे. प्रथम कडू दे तुझी साधना, काय ठेवितो आपली धारणा. दिनचर्या कैसी रचना आहे तुझ्या, हेची आहे मुख्य खुण. जोवरी वक्त्याचे न दिसे आचरण, तोवरी लोक वागती म्हणून समजून नये. लोकांनी जे शिकवावे, ते आधी आपणची आचरावे. नुसते पुढारी म्हणून मिरवावे, तेने आदर न वाढे. एके विषयाने पुढारी आपण घेऊन तैसे केले आचरण. त्याची बिघडून शिकविले गाव पूर्ण, गुंडा व्यसनी व्याभिचारी. तैसे ते गाव सुधारावे आपण, विशेष केले पाहिजे आचरण. जेथे येईल अंगी आकर्षण, गाव वेधून घेणार. एर पुढारी असतोंत सर्वही, परंतु आपला मार्ग खुंटला नाही. लोक जणू वाटे पाहती सदाही, कोण होती पुढारी म्हणून. यासाठी निराशेचे नाही कारण, आचरण साधावे पुढारी पण. सत्याची प्रभावी सर्वाहून, ही अनमोल खूण विसरू नये. ज्याने सत्यानाश नाती जोडले, त्याने अंगी गुरुत्वाकर्षण आले. सांगण्याहून सामर्थ्य चाले त्यांच्या शुद्ध जीवनाचे. यासाठी प्रथम पाहिजे इंद्रिय निग्रहण, खानपाद्यादिक नियम ग्रहण. सर्वाची विषय असंग्रह आपल्यासाठी म्हणून. पवित्र मित्र आहार विहार, निद्रा थोडी शांत फार. सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता यमदानी तैसे असणे. साधुनी आरोग्य राखणे, बुद्धिबाल चातुर्य वर्तने. तेजोमय असावे, आपल्या कष्टावरी जगावे. कुणी उपचार अंगी न घ्यावे, कमीत कमी खर्च राहावे साध्या घरी. अंग झाकण्यास कपडे विशालतेचे असावे, साधे बडवे. शोकपाणी न आवळे, राहावा ऐसे. आपले परक्याचे हित दोन्ही असावे लक्षात, जेणे परक्याशी वाटे संताप तैसा व्यवहार करावा. आपल्या कोणत्याही कारभारी अन्याय न व्हावा कोणावरी. साधना असावी हृदयी सकळ सत्याची. दया क्षमा शांती नम्रता, त्यानेच जगी प्रामाणिकता. सरळपणा आणि प्रेमळता, ही सदैव संपत्ती साधती. सार्वजनिक कामी जाऊनी, कष्ट जावे निस्पर्शनी. जाती पक्ष मित्र शत्रू म्हणून, पक्षपात कोठे असावा.
असभ्य हेकट नसावे वर्तन, कर्कशान दिसावी वागण्यातून, कुणाची निंदा स्तुती एकोन दुराग्रही मन न करावे, प्रत्यक्ष दोष पाहिल्याविना अथवा न समजता विश्वासिन्याकडून करू नये, ज्ञानदान शोधल्या वाचून सर्व पक्ष सामुदायिक जबाबदारी असेल जी जी नागरिकांवरी न चुकता पाडावी ती निर्धारी, स्वार्थ न ठेवा उरी, न करावी कोणाची निंदा स्तुती, आपण आदर्श करावा कृती, स्त्रिया मुले वृद्धा सर्वांसंगती, वागणे प्रेम विश्वासाने, राखावे शब्दाची किंमत, वेडे महत्त्व सदोदित, दुसऱ्याचे दुःख सुखदुःख आघात हित, आपण इतके जाणावे हे सर्वजण पाहतील जन, म्हणतील हाची आहे सज्जन, वाढेल तुमच्या कार्याचे महिमान, हळूहळू लोकाशी कळेल तुमचे वर्तन, अंतर्बाह्य सात्विक पूर्ण, मग पाहतील देव प्रमाण तुम्हालागी, मित्रा ऐसे जव तू करशील तव लागे, राहतील प्रसन्न तुझशी, कोणाची वाटेल खुशी, लोकांना तुझे म्हणतील तुम्ही सांगावे, तेसे आम्ही वागावे, तुमच्या बोलण्यातून निघावे तरी मरण येईल आमचे, तेव्हा प्रथम करावा विचार, आपण घ्यावीही नाही पुढाकार, एका पाऊल टाक समोर, मागे येऊ नये कल्पतरू, ज्याची वाटे जनसेवा करावी त्याने प्रथम लोकलाज सोडावी, आपल्या आत्म्याशी ग्वाही घ्यावी, कार्य सत्य म्हणून ज्यात आहे सर्वांचे सुख, ते सत्कार्य न करीती राहावे विन्मुख, हे तो आहे खरोपात समजून घ्यावे, सायेल तैसे करावी सुरुवात, मुरवाव्या जन लोकात, हृदयात आणि इंद्रियात मेळ राहू शकेसी, क्रमाने पाऊल पुढे घ्यावे, कार्यकरिता साधन म्हणावे, विरोधाने उत्तर द्यावे, नम्रतेने लोकांनी बोलणे शिकवावे, तरी आपण उत्तम बोलावे, बोलण्यात माधुर्य ओतावे, आपल्या बोलण्याने उगतील जन, ऐसे कधी न करावे भाषण, कोणाचे पूर्ण ऐकल्याविन न द्यावे मधून उत्तर, आपले बोलणे प्रेमाचे, दुसऱ्याचे बोलणे क्रोधाचे, परी ते सहन करावे त्याने, वार अंगी दुसऱ्याचे किती क्रोध केला तरी हसूनी पाहिजे उत्तर मिळविला, उत्तर देता यावे शांती त्याला, आपल्या परी शंका विचारायची दाटी, लागेल पदोपती यासाठी, सहन करूनी ही आटाआटी, पाय पुढे टाकावा, एकदा झाली निश्चय, मग लोकाही हाती साह्य, कामे करायची सोय सोपी होते, आपोआपची होते निर्वाह, तांड जमो भोवती सगळा, निवडाव्या त्यातून जिव्हाळा आहे कोणा, त्यासी साथी करावे, शक्तियुक्तीने मन भरावे, कार्य करावे सोपावाने, आपले जैसे ऐसे मिळता काही जण, आरंभ झाला सत्कार्य पूर्ण, मग सहजी घ्यावे महापुण्य गावसेवेचे, याहुनी नाही दुसरा उपाय, आपल्या गावची लागला सोय, हाची मंत्र आहे सिद्धमय, गाव आपुले सुधार्या, हे ऐकुनी माझे उत्तर, प्रश्न करते बोलता चातुर, यासाठी लागतील दिवस फार, तोवरी गावाचे येईल कैसे, आपण सांगितले जे साधन तेही आहे महाकठीण, कोण म्हणतील यमना यमिन आसन, ज्ञानी सर्व त्याही वर्षेही बरी लोटती, तोपर्यंत आमची गोत्र शिपती होती, मग कोण पाहती गावाप्रती, उत्तम आहे की वाईट, आम्ही मध्ये गेलो म्हणून, मग इच्छा राही अपूर्ण, काय सांगावे पुढे कोण करील कार्य आमचे, यासाठी सांगा सोपा उपाय, ज्याने साधेल सर्व सोय, देऊ आम्ही खर्च जरी येय यासाठी काही, मित्रा एक याचे उत्तर, तुझ सोडून गाव व्हावे सुंदर, ऐसी इच्छा धरशील तीव्र, तरीच ते वेडेपणाची, माझे गाव सुंदर व्हावे, मी चोराजीत राहावे, ऐसे विसंग दिसावे अवघे, मनी तुझे शक्तियुक्ती विसन दुसरा उपाय, यासाठी आहे वाव सहाय्यक, टिकवण्याचा गावी उत्तम सोय, यासाठी मजला दिसेना, तू म्हणशील सत्तेचे सुधारावे, ताबडतोब कायदे करावे, तुझ्यासाठी टाकतील अवघे, ते कैसे ठेवी सारथी जन, हे मनने कोण ऐकेल, किती उदार बोलले बोल, तरी जनमन ओळखतील तू करीतील आमची, आणि तैसे करून जावे तरी गाव कैसे सुधारावे, व्यक्ती मिळून गाव अवघे हे विसरता सर्व फौल, लोक सुधारणेच्या रेखा फाडती, पैसा घेऊन करू म्हणती, परी पैसा घेऊन फसविती, लोक ऐसे उभे ते करू म्हणती व्याख्यान देऊन, तरी लोक ही शिकविती व्याख्यान, काय होय यातून निष्पन्न, जोवरी मानव न बदले, त्यास मुख्य पाहिजे अंतकरण, जिव्हाळ्याची सेवा पूर्ण, तरी ग्राम होईल नंदनवन, अमळा वाचुनी, वास्तविक त्याची ओळख नाही, सेवेत चालला सुधार नाही, सुरू करूनी सांगत जाई, शिकवण मानसाही जना,
बोल बोल याचे उत्तर तुझी तयारी काय आहे सत्वर, नाहीतर वेळ मात्र गमवू नको आमचा. तेव्हा तो निराशेने बदलला, परी उपग्रही जरी आम्ही केला, काय राहिला मुलाबाळाला, मग काय झाले फायदा माझा. कसा या करावे एवढे कठीण, चालू द्या जैसे चालती जन, आपणची दुःखी होऊन का मरावे यासाठी. ऐसे बोल एकदा प्रश्न करते, बोललो तुम्ही गुंडासे, पुन्हा त्यासी आमुचे साह्य येते बुडवाव्या. तुम्हीच गाव बुडविला सांगलासी आले बोला, ऐसे वाटे घात झाला सर्व गाव देशाचा. तुमच्यावरून माझ बोध झाला, देश अंशाची गत घातला, शाने म्हणून नाश केला गावाचा तुम्ही. प्रथम जे तुम्ही ऐसे बोलले, जे जनमन सुधार आणले, त्यांनीच गाव बुडविले आमचे सर्व. हे मनने सारे लटके, तुम्हासी द्यावे वाटे फटके, नाहीतर आता निके सांगतो तैसे. तो भला काही पाय घेईना, फसला मोह कर्दहीना ना, मने आलो होतो आपल्या दर्शना, लाभ होई म्हणून गावी येते साधू मंत, कार्यकर्ते विद्वान पंडित, त्याने संगीत तेसा शास्त्रार्थ करावे हीच रुची मज. जैसे आम्ही पोथी पुराण वाचतो तैसेची त्यांनी चर्चा करतो, कोण शहाण आहे पाहतो वरच्यावरी. तैसे बोललो आपली ज्ञानचर्या, नेहमीच चालतीच्या गप्पा आमुच्या, होती कधी काळा मनाच्या भावना ऐसा. तुम्ही जर नेटही लाविला, सांगा सुराडवनाचा करावा, यास पाहिजे विचार केला काही वर्ष. मी ऐकले याचे मनने विवाह झालो जीवन प्राणे, ऐसे जन निर्मले भगवंताने वाटले मना. हात जोडले तयाप्रती म्हणलो आता नको आपुली संगती, बहु ज्ञान दिले तुम्हाप्रती वास्तव ज्ञाने, परंतु यापेक्षा मूर्ख बरे ते ऐकूनी होते बिचारे. आम्ही प्रयत्न करू म्हणती सारे घरी जाती ज्ञान, तुम्ही दिसता पळत मूर्ख, दुसऱ्या दुखवूनी घेता सुख, कळूनी न वळे त्याचे कौतुक, करावे तरी लाजिरवाणे. परी आता एक ध्याने ठेवावे याने, आपुले भले कधीच नोहे, तरी कुणाची साधन पावे या चर्चेने क्रिया योगे. असो मजशी जैसा प्रश्न करते भेटला, तैसा का कोणी शहाणा उठला, तरी त्याने घातची झाला ग्रामसेवक याचा. बोलण्यात ते अतिशहाणे, परी कार्य त्याचे ओंगळवाने, कैसे गाव सुधारले याने सांगा मज. न सोडता ही पेंढारपण, त्यांना पाहिजे पुढारीपण, इच्छी संन्यासाचा सन्मान, पत्नी घेऊनी खांद्यावरी. संन्याशी भाविक म्हणे बोलती, मूर्खापाशी महंत होती, व्यासनी लोकां माझी मिळून जाती, व्यासने भोगता आपण सर्वत्र मन मिळवता, धनाची संग्रह वाहता, आणि जरा म्हणती न लागता, ऐसा व्यवहार न त्यासी, हेची ओळखावाय धृतपण, यासाठीच पडत मूर्ख म्हणती शास्त्रज्ञ, त्या लागी करून प्रयत्न, असद्य त्याचा खात रोग. त्यापासून ग्राम वाचवावे, खरे सात्विक गावी भरावे, सरळपणाची प्रयत्न करावे सुधारणाशी. यासाठीच मज एक साधन सुचे, जे असतील गावी ऐसे, आधी त्याचे लागावे कासे. सानेरी घेऊनी जे जण बोलण्यास जिंकती, आचरणा मागे राहती, त्यांनी घ्यावी चातुर्य झडती, ग्राम हाती घेऊनी. फुकी ज्ञानचर्या नाही झाली म्हणून ज्ञानशक्ती कमी पडली, ऐसी कधी न पडावी भुली, लोकां माझी अंध दया अभंत गुण, तयाशी गीता मने ज्ञान खून, क्रिया मानतोची पंडित पूर्ण, सर्वभूती ही लाख बोलण्या इतके थोर, एकची माझा कर्तबगार, हे वचन पाळून सुंदर गाव सुधारावे कार्यकर्त्याने. सुधारण्याकरिता बोलण्या म्हणावे चाला, कैसे काम करून मिळूना, घ्या हे टोपले माती धरुना, शिरावया आपुल्या सर्वांची लावावे काम, हाशी मार्ग सर्वात उत्तम, यानेच बनले आदर्श ग्राम. सहाय्य देता कार्य सत्कार्य, आदर्श न करिता जीवन, कैसा मिळेल आदर्शाचा मान, कैसा जगी आदर्श होय निर्माण. तुकड्या म्हणे इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र सानुभूत, कथिला ग्राम उन्नती आचार पंथ. 7वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.